बोलला काय? माझं काम आहे तो यूट्यूबला. कुठे चॅनल? ते डीपीज ब्लॉग असं आहे बघा ना. बोलायचं काय नाही, असं सांगायचं बोलायचं रे. तर करतो मी बरोबर. लोकेशन टाकायचं. हा मी इकडे फिरायला आला तसं काय सांगायचं नाही. ते म्हणत फॉलोवर्स लाईक अजून बोल ना. हाय फ्रेंड्स. मला बोलताय पण मी काढत नाही एवढं आहे. हा आमचा दादू आहे, जाम फोनवर बोलत आहे. देवा देवा. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फोनवर नुसताच बोलत असतो. मी बोलत नाही, मी सांगाय जाम बोलून बोलून मंदिरात एकदम विचित्र प्राणी आहे हा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोनवर बोलत असतो फक्त. दुसरं काही कामधंदा नाही त्याच्याकडे. आम्ही त्याच्याकडे सर्व माणसं चालत असतात, पण हा फोनवर बोलत असतो. जिओच्या पूर्ण रिचार्जच्या पैसेचा लाभ घेतो. एकूण एक पैसा रिचार्जचा वसूल करतो. जरा निरखून पहा या चेहऱ्याला, बघून घ्या. याचं नाव आहे वैभव हाडल, भिमरीपाडा, वानगाव. आजचा आपला दुपारचा जो स्टे आहे तो महोदरी वन उद्यान सिन्नर इथे आहे. आम्ही सकाळी 4 वाजता आपलं चालायला सुरुवात केलेली. आत्ता वाजलेत 10. येऊन पोचलो आहेत आपण इथे. आता आपण इथे विश्रांती घेणार आहोत आणि आराम करूया थोडा. ओम साईराम मित्रांनो, जसं की माहितीच आहे तुम्हाला, आपण पायी चाललो शिर्डीला पदयात्रेत. आणि तुम्ही पाहू शकता तिथे जिथे बघाल तिथे साईंच्या पालख्या बघायला मिळत आहेत. हे बघून मन एकदम भारावून जाते. पूर्ण रस्ता जो आहे तो साई भक्तांनी पूर्ण भरलेला आहे. खूप बरं वाटते बघून. आहे संध्याकाळची वेळ झाली आहे. आता 5:10 झालेत. आणि पदयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जिथे जिथे आपण जातो आहे, पदयात्रा जी सुरू आहे तिथे तिथे नेमके स्वामी दिसतात मला. ह्याचा अर्थ हेच आहे, स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यात खरं ठरताना मला दिसतंय. कारण जेव्हापासून पदयात्रा सुरू झालेली आहे तेव्हापासून स्वामी दिसतात मला. तर बोला श्री स्वामी समर्थ.
व्ह्यू बघा तुम्ही, इथे सर्व एकदम हिरवळ आहे, सगळीकडे हिरवळ आहे. शेतं बघा कसे हिरवेगार दिसतात. सहारा